तर वळूया पुढील बातमीकडे। शिवसेनेतील फुटीनंतर आपला प्रभाव असलेल्या मराठवाड्यावर ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलं। ठाकरेंच्या या दौऱ्यानं कुणाचे धावेदन आणलेत त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। ठाकरेंचं मिशन मराठवाडा। भुमरे बोरणारेंचं टेन्शन वाढणार। मराठवाड्यासाठी ठाकरेंची नवी रणनीती। विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलंय। त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत ठाकरेंकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। आधी आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा, तर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आव्हान उभं केलंय। मात्र ठाकरेंची मराठवाड्यात ताकद किती पाहूयात। शिवसेनेच्या 12 पैकी 3 आमदार ठाकरे गटाकडे। संभाजीनगर वगळता परभणी, धाराशिव, हिंगोलीत लोकसभेला विजय। संभाजीनगर, परभणी, धाराशिव, नांदेड आणि हिंगोलीतील मतदारसंघावर प्रभाव। संत एकनाथ महाराजांनी बये दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती। त्याच एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला, ज्याला आपण सतत 5-5 वेळा निवडून दिला, पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला। मुंबई कोकणानंतर ठाकरेंचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात आहे। शिवसेनेतील फुटीनंतर याच मराठवाड्यातील लोकसभेच्या 4 पैकी 3 जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी आपला वरचष्मा कायम राखलाय। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षफुटीने दुखावलेल्या ठाकरेंनी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि पैठणमधून इच्छुक असलेल्या संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंच्या मतदारसंघात सभा घेत शिंदे गटाचं टेन्शन वाढवलंय। त्यामुळे विधानसभेला ठाकरे आपला मराठवाड्याचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवणार का, याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।